नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज इथे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे चुलीवरचं कौलाच्या मदतीने फ्राय केलेलं चिकन. अगदी मस्त फ्राय होतं आणि चवीलाही खूप छान लागतं. चला तर मग आता बघूयात कसं बनवायचं आहे ते. बघा किती मस्त चिकन फ्राय होतं. इथे मी फ्रायसाठी सॉफ्ट पीसेस चिकनचे बाजूला काढून घेतले आहे. आता आपण मॅरिनेशनची तयारी करून घेऊया. मॅरिनेशनसाठी सर्वप्रथम आपल्याला ॲड करायचं आहे ह्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट. इथे घ्यायचा आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला. दुसरा कोणताही वापरला तरी काही हरकत नाही. इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे. आता ह्यामध्ये ॲड करत आहोत थोडीशी हळद. हळद ॲड करून झाल्यावर इथे ॲड करत आहोत थोडासा गरम मसाला. त्यानंतर आपण इथे ॲड करत आहोत थोडासा लिंबूचा रस. नेक्स्ट ॲड करत आहोत 2 चमचे दही. दही इथे आपण ॲड करून घेतलं आहे. दही ॲड करून झाल्याच्या नंतर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ इथे ॲड करून घेऊया. मीठ ॲड करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लाल तिखट म्हणजेच मालवणी मसाला 1 चमचा. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मसाले अगदी लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आता फ्रायसाठी आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं मीठ. कारण ऑलरेडी मीठ आपण मॅरिनेशनमध्ये यूज केलं आहे त्यामुळे ह्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे चुलीवर कौल जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून. कौल गरम झालेला आहे. आता त्याच्यावर थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. इथे ऑइल गरम झालेलं आहे, तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपल्याला इथे जे आपण मॅरिनेट करून ठेवले आहेत चिकनचे पीस ते पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहेत आणि एक एक करून कौलावर फ्राय व्हायसाठी ठेवून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघू शकता एक एक पीस लाईनीमध्ये आपल्याला असे फ्राय व्हायसाठी ठेवून द्यायचे आहेत. दोन्ही साईडला आपल्याला पीस ठेवायचे आहेत फ्राय करायला. बघू शकता जो खोलगट भाग आहे त्याच्यामध्ये आपण हे फ्राय करायला ठेवून देत आहोत. इथे आपले दोन्ही साईडला चिकनचे पीस कौलावर लावून झालेले आहे. बघू शकता. आता वरून थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. थोडंसं तेल वरून ॲड करून घेतलं आहे. आता हे एका साईडने पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. बघा एका साईडने व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत चिकनचे पीस. सो आता ह्याला एक एक करून आपल्याला पलटवायचे आहे. इथे एक एक करून आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि सेम दुसऱ्या बाजूनेही अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे. इथे सर्व पीस जे आहेत ते पलटवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही ब्राऊन होईपर्यंत वेट करणार आहोत आपण. बघा कौलावर चिकन मस्त फ्राय होतं अगदी. हे बघा आपलं चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने सर्व चिकन आहे ते आपल्याला असं सेम पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे.
मस्त असं कौलावरचं चिकन फ्राय ते आपलं बनून रेडी झालेलं आहे. तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.